पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा की जय। भारत माता की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। गुरुच्या स्वरूपातून नामदेवरायानं सरस्वती मातेला मागणी मागावी। सरस्वती माता ही गुरुच्या मार्फत मागत होते। गुरु म्हणजे सामान्य नाही, नोहे हा सामान्य महिमा संतांचा। संत झाले, गुरु झाले, सामान्य नसतात। गुरुमुळे हे ज्ञान आपल्याला मिळणार आहे। मी तुझं बाळ आहे, लाडके लढिवाळ मागत असे तूच वंदित असे रज चरणीचे। मी तुझं बाळ आहे सरस्वती माते, तुला ही गोष्ट मागतोय मी। मला भक्ती करण्याची स्फूर्ती दे। मला जीवनामध्ये खरा परमार्थ कसा कळेल याची स्फूर्ती दे। मला काही नको, फक्त भक्ती करण्याची स्फूर्ती हवी आहे। मी जी भक्ती करतोय ती योग्य आहे का नाही हे तुला समजतंय माते। फक्त एवढीच गोष्ट मागतोय की मी तुझं चरण रज वंदन करतोय। चरण रज वंदन करणं, चरण म्हणजे नेमकं काय? संतांचे पाय म्हणजे कातड्याचे पाय नाही, देवाचे पाय म्हणजे कातड्याचे पाय नाही, समजून घ्या। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय। संताचं चरण म्हणजे कातड्याचे पाय नाहीत। संताच्या चरणाची उपमा, देवाच्या चरणाची उपमा त्या नामाला दिलेली आहे। त्या नामाची रस माझ्या चित्ताला लागू दे, याच्यासाठी मी तुला वंदन करतोय माते। मला बाकी काही नको, मी जी भक्ती करतोय ती फक्त योग्यरित्या असू दे। कारण नामदेवरायांचा जर अभ्यास केला, वयाच्या 6व्या वर्षीपासून भगवान परमात्मा ताटात जेवायचा। कोणाच्या? नामदेवरायांच्या। पण तरी सुद्धा देवाची ओळख माझ्या नामदेवरायाला झाली नाही, समजून घ्या। वयाच्या 6व्या वर्षीपासून भगवान परमात्म्याला जीव घालणं, नवे नवे ताटात देव जेवायचा, पण तरी सुद्धा देवाची ओळख झाली नाही। त्या नामदेवराय ज्या वेळेला आळंदीला आले, ज्या वेळेला पत्र पाठवलं माऊलींनी आपल्या देवाला, देवबाप्पाला म्हणजे विठोबाला, की असं असं आळंदीमध्ये संतांचं संमेलन भरणार आहे आणि तिथं आपल्या लाडक्या नामदेवास पाठवावं, अशी मागणी ज्या वेळेला केली, त्यांच्या मागणीच्या पत्रावरून देवानं पाठवलं। नामदेव महाराज जात नव्हते, पण तरी पाठवलं, बळजुबरी करून जबरदस्तीनं पाठवलं। आले आळंदीमध्ये। आळंदीमध्ये आल्यावर मग झालं काय? ज्या ठिकाणी संतांचं संमेलन भरतं त्या ठिकाणी सगळेजण त्या सभा मंडपामध्ये, पार देशादेशातून, पार राष्ट्रातून संत आलेले, त्या संत सगळे एक संघटित बसले। एका जेवणाला जसं बसावं तसं पंक्तीमध्ये बसले। ज्येष्ठ संत गोरोबा काका यांच्या हातामध्ये थापटणं नावाची वस्तू दिली। मडकं चेक करण्यासाठी जी वस्तू वापरली जाते तिला थापटणं म्हणतात। हे थापटणं दिलं आणि बसवलं सगळ्यांना। चिंतनाला बसवलं, नाम साधनेला बसवलं आणि सगळ्याच्या टाळूवर या 10व्या दरवाजावर हे थापटणं मारायला सुरुवात केली गोरोबा काकांनी। त्यावेळेला भक्ती कितपर्यंत पोचली ही सुद्धा चेक केली जायची। नामदेवरायांच्या पर्यंत हे आलं। आता त्यांना गुरुच नाही, गुरुचा प्रसाद नाही, गुरुचं तत्व माहित नाही, बसणार काय? सगळ्यांचं चिंतन कसं आहे तसं बसले आणि जेव्हा टाळूवर थापटणं पडलं त्यावेळेला मात्र चक्कर आली, डोळे पांढरे केले, तोंडाला फेस आला, चक्कर आली। आता काय करावं? तेवढ्यात हळूच मुक्ताबाई गोरोबा काकांच्या कानात म्हणते, काका हे मडकं अजून कच्चं आहे बरं, ह्याला भाजावं लागन। एवढा शब्द ऐकला, मडकं कच्चं आहे भाजावं लागन, तसं धोत्राचा कासरा पकडला आणि पंढरपूर गाठलं। का? नामदेवरायांचा गैरसमज झाला, शब्द कळाला नाही। मुक्ताबाईंचं म्हणणं काय? मला गुरुची आवश्यकता है, नामा कच्चा बे कच्चा क्योंकि नहीं गुरु का बच्चा। गुरु का बच्चा नाही म्हणून नामदेवराय कच्चे आहेत ही त्यांना म्हणायचं होतं, पण यांना तात्पर्य कळालं नाही। मला चुलीत घालतात का काय असं वाटलं, म्हणून तिथून पळाले। नामदेवराय देवाकडे आले, गाभाऱ्यात आले आणि देवाला भांडू लागले। काय भांडतात? काय देवा, कशाला पाठवलं तू? अरे तुला मला मारायचं होतं, तुझ्या जवळ मारायचंच ना। इथं प्राण मागितला असता तर इथं देहत्याग केला असता, तू एवढ्या लांब का पाठवलंस? त्यांचं ते बोलणं ऐकून, तो संवाद ऐकून देव गालातल्या गालात खुदू हसत होता, कारण देवाला कळत होतं यांचं काय चाललंय। अरे नामा तसं नाही रे, त्या मुक्ताबाईचं म्हणणं काही वेगळं होतं, तू समजून नाही घेतलं रे, तिला समजून घ्यायला हवं होतं। नामा तू अजूनही कच्चा आहे, याचा अर्थ तुला गुरु नाही, गुरुचं ज्ञान नाही, म्हणून तू अजूनही अपूर्ण आहेस।
तू जेव्हा गुरु करशील, तुला गुरुचं ज्ञान होईल, तेव्हा तुला मी कसा आहे याची जाणीव होईल. तुला मी कसा आहे हे जर जाणायचं असेल तर गुरुकडे जावं लागण. कारण गुरु ते ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु पाहिजे तेव्हा ज्ञान मिळतं. गुरु नाही, ज्ञान नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही, जीवनामध्ये आयुष्य वायाला जाणार. म्हणून गुरु करावाच लागण. नामदेव रायांनी विचार केला, अरे देवा, तू जर माझ्या सोबत बोलतोस, माझ्या ताटात जेवण करतो, माझ्या सोबत खेळतो, मग तुला आणखी वेगळं जाण्यासाठी मला आणखी वेगळ्या गुरुकडे जायची काय गरज आहे? तू तर जगाचा बाप आहेस, माझ्या सोबत बोलतोस ना, मग मला आणखी वेगळा गुरु करायची गरज काय? तेव्हा देवाना उत्तर देवा, अरे नामा, मी तुझ्या पुरता मर्यादित नाही रे, मी व्यापक आहे. याची दृष्टी तुला मिळवायची असेल तर गुरुकडे जावं लागण. तुला मी सांगतोय म्हणून गुरु कर, बाकी काही नाही. तेव्हा देवाचं ऐकून ठरवलं नामदेव रायानं गुरु करायचं. म्हणले कुठं जाऊ? जा म्हणले हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढ्या नागनाथ आला, तिथं तुला विसोबा खेचर नावाची गुरु भेटतील. जा म्हटल्यावर आता ते कुठंतरी चित्र तयार होतं. देव मला गुरुकडे पाठवतोय म्हणलं, देव गुरु मोठा असेल, जरा 2-4 भले मोठे 2-4 हजार शिष्य असतील, चांगला आश्रम असेल, असं कुठंतरी चित्र निर्माण झालं नामदेव रायाच्या. तो आश्रम बघत 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 हिंगोली जिल्ह्यामध्ये आले, औंढ्या नागनाथ गावी आले. त्या ठिकाणी पुरातन काळातलं नागनाथाचं मंदिर होतं. हे दृष्टीस पडलं. तसं चला कुठेतरी दर्शनाला जाऊ म्हणून ही वासना झाली, अंतकरणामध्ये भाव झाला आणि गेले नामदेव राय त्या औंढ्या नागनाथाच्या दर्शनाला गेले. मंदिरात शिरले, पण पिंडीवर पाय ठेवून एक 80 वर्षाचे वयोवृद्ध बाबा बसले होते. त्या बाबांना नामदेव राय म्हणतात, ओ बाबा, पिंडीवर पाय ठेवून बसले तो तुम्ही जर असे पाय ठेवले तर आम्ही दर्शन कशाचं घ्यायचं? थोडेसे पाय बाजूला करा ना. नामदेव रायांचा चेहरा विसोबा खेचरांनी पाहिला आणि ओळखलं, हे पंढरपूरहून पाठवलेलं माझ्या देवानं हे नामदेव राय आहेत. ओळखलं आणि हास्य मुद्रा केली आणि विचारलं, तुम्ही पंढरपूरहून आले ना? तुम्ही नामदेव महाराज ना? ओळखलं. आपल्याला एवढ्या लांबवर ओळखतात हे कुठंतरी अंतकरणाला बरं वाटलं. कुणाच्या? नामदेव रायांचा. चेहरा फुलला आणि तसं सांगितलं, हो म्हणले, मी पंढरपूरहून आलो, पण बाबा अहो तुम्ही पाय ठेवून बसलेत. काय करू महाराज, माझ्या पायामध्ये अवसान नाही हो, माझ्यामध्ये तेवढा अवसान नाही माझे पाय उचलतील. असं करा, जिथं देव नाही तिथं पाय ठेवा. आता एवढं तर कळावं नामदेव रायाला की देव नाही असं ठिकाण आहे का बाबा? सुईचं टोक रोवल एवढी सुद्धा जागा देवानं रिकामी ठेवली नाही. ओतप्रोत जगामध्ये देव भरलाय. जगामध्ये देव नावाची गोष्ट ओतप्रोत आहे. हे नामदेव महाराजांना रागाच्या भरात, त्या विचारांच्या भरात कळालं नाही. मग म्हटलं तसं पाय उचलले, दुसरीकडे ठेवणार तेवढ्यात पायाखाली पिंड तयार, तिथून उचलले तिसरीकडे ठेवणार तिथं पायाखाली पिंड तयार झाली. 12 पिंडी तयार झाल्या. तेव्हा मस्तकात टूप पिटली की देवालाच यांचे पाय आवडत असावेत. तिथून पुढे त्या पायावर डोकं ठेवलं, नामा विसा खेचर केला गुरु, तेव्हा झाला पूर्ण ब्रह्म साक्षात्कार. म्हणजे नामदेव रायांना सुद्धा देवाची ओळख करून देण्याकरता गुरुची आवश्यकता पडली. आपण सामान्य आहोत, आपल्यालाही गुरु केल्याशिवाय या नामाची ओळख होऊ शकत नाही. खरंच नाही होऊ शकत. सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, नाम नये
जाते. तुकोबाराय म्हणतात सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. पण नामदेव महाराज काय म्हणतात, सद्गुरु वाचोनी नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. कोटी साधन करा गुरुशिवाय, नामाशिवाय. यज्ञ करा, याग करा, उपयोग नाही. जप करा, तप करा. ज्या त्या युगामध्ये जे ते साधन ठरलेलं होतं. मागच्या युगांमध्ये जर गेलात तुम्ही, कृतायुगात, द्वापार युगात, त्रेतायुगात, तर परमार्थ अवघड होता, कट्टर होता. हजार वर्ष ती लोक तपश्चर्येला बसायची, जप करायची, नवे 100 कोटी यज्ञ करायची. तेव्हा ती माणसं देव होत होती, कारण त्यावेळेला तेवढा परमार्थ अवघड होता. आज परमार्थ किती सोपा आहे सांगू, किती सोपा आहे. देवाला संतांना माहिती होतं आजचा माणूस कुठेतरी आळशी होत चाललाय. 2 तास कीर्तनाला बसायचं म्हणलं तर आमची मांडी टिकती का? 10 वेळा तरी आपण तंगड चेंज करतो, मांडी चेंज करतो, बरोबर ना? 2 तास मांडी घालून आज आपण बसू शकत नाही. मला इमानदारीने सांगा, 2 महिने आपण इमानदारीने मांडी घालून तपश्चर्या करणार आहेत का? जप करू शकतोय का? आज हे संतांना माहिती होतं, म्हणून संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकले, निवडून काढले ते श्री हरीचे नाम. म्हणून नामाची रचना केली. मुखी नाम, हाती मोक्ष. नाम आहे जयापाशी, तो जिथे राहील तिथे काशी. ज्याच्यापाशी या नामाची सांगड आहे, ज्याच्या मुखात देवाचं नाम आहे, तो जिथं राहतो तिथंच काशी आहे, तिथंच पंढरपूर, तिथंच सगळी तीर्थक्षेत्र आहे. पण कुणाच्या? ज्याच्या मुखात देवाचं नाम आहे त्याच्या. म्हणून हात जोडून सांगणं आहे माझं, खूप सुंदर आयुष्य देवाने दिलंय आपल्याला. जसा होईन तसा परमार्थ करा, पण करा. जर परमार्थ नाही केला ना तर आयुष्याचा खरोखर वाटुळ होणार, याच्यात वाद नाही. छंद नाही नामाचा, मग देह काय कामाचा? नामाचा छंद नसन तर आयुष्याला किंमत नाही. म्हणून या नामाची सांगड बांधायची असेल तर गुरुशिवाय बांधता येणार नाही. गुरुच पाहिजे. म्हणून गुरुकडे जा, तरी गुरु दाविल्या वाटा, नेऊन विवेक तीर्थ तटा, आणि दुहनिया मळकटा बुद्धीच्या तेने. तुमच्या बुद्धीवरचा मळ जर धुवायचा असेल, कोणचा मळ बसलाय आपल्या बुद्धीवर? मी देह हा मळ बसलाय. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले रोनिया. तुमच्या अंतःकरणातला हा भ्रम काढायचा असेल तर गुरुच्या महावाक्यानं तुमचं मन स्वच्छ धुवावं लागेल. त्या गुरुच्या महावाक्यानं तुमचं मन स्वच्छ धुवावं लागेल. आणि ह्याच्यासाठी हे फक्त एवढंच वाक्य, एवढंच आहे की हे नाम फक्त समजून घ्या. आज लय उपयोगाचं आहे. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामाशिवाय उद्धार नाही. बरं, हे नामस्मरण करायला काय वेळ लागतो, काळ लागतो, ठिकाण लागतं, मुहूर्त लागतं? काही लागत नाही हो. कधीही करा, कुठेही करा, कोणत्याही परिस्थितीत करा, काही नाही. आणखी थोडंसं बोलू का? माऊलीनी तर एवढा बारकावा सांगावा. सकाळी तुम्ही झोपेतून उठले ना, 2 मिनिटं गोधडीवर उठून बसा, या गादीवर उठून बसा, 2 मिनिटं डोळे झाकायचे आणि त्याचं चिंतन करायचं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे, हरी 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 तुम्ही म्हणारे येणे माया जळ तुटतील, येणे माया जळ तुटतील, आणि नका पडू गबाळाचे, आणि नका पडू गबाळाचे, सकळ तेने माया जाळ तुटतील. हरी हरी म्हणा, कधी म्हणा. सकाळी उठले, गोधडीवर उठून बसा, 2 मिनिटं डोळे झाकायचे, भजन करायचं. काही माणसं तिथं डोकं लावतात, ताई आंघोळ नाही केली, दात नाही घासले, कसं काय करायचं? तेवढाच सुद्धा बारकावा माझ्या माऊलीनं सांगावा. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी करम, नामे पावन धर्म धरम, नामे परब्रह्म वेदार्थे. नामाचं चिंतन करायला तुम्ही आंघोळ केली का, दात घासले का याची आवश्यकता नाही.
तुमचं मन साफ पाहिजे. मन साफ असेल तुम्ही कुठेही कोणत्याही अवस्थेत कसंही म्हणा देवाचं नामस्मरण, कसंही ते देवाला आवडणार, याच्यात वाद नाही. फक्त ते तुम्ही किती अंतकरणातून म्हणताय एवढंच देव पाहतो. तुम्ही कसं म्हणताय याला देव प्राधान्य देत नाही. म्हणून विनंती माझी, थोडा विचार करा. जसं होईल तसं नामाचं चिंतन करत जा. आजच्या युगामध्ये लई सोपं आहे परमार्थ करणं. एक वेळ पोटाला भाकर मिळवणं अवघड आहे, एवढा परमार्थ सोपा आहे. म्हणून बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण. आयुष्याची चाल तैसे पारायण, आयुष्याची चाल तैसे पारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण. 10 वर्ष बालपण 20 साल तरुण, वय वर्ष 30 होती बायका मुलांची या प्रीती, वय वर्ष 40 होती काळे केस पांढरे होती, तारुण गेले गेले बालपण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण. आली 50 बारी हलती दात रे, 60ची आबुती नाठी काठी हातात रे, वय वर्ष 70 होती बसला ते ठेच बसे, तारुण गेले गेले बालपण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण. 80ची घरात गेला श्वानाप्रमाणे झाला, सदासे एकादशी अन्न पचन होत्याशी, वय गेले 90 वरती बायका मुले झिड करती, तारुण गेले गेले बालपण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण. 100 वर्षाचा झाला जन्मोनी वाया गेला, मुखी नाही राम आला नरक कुंडात गेला, मीरा म्हणे क्षण मोलाचा नाही भरवसा देहाचा, तारुण गेले गेले बालपण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण, बोला तुम्ही वाचे बोला नारायण. विचार करा काय म्हणते मीराबाई. 100 वर्षाचं आयुष्य दिलं, 100 वर्ष जगत नाही आपण, पण म्हणायला काय हरकत आहे. आज बी काही आजोबांसारखी मंडळी आहेत की ज्यांचे 80 90 100 पारण केले. नशीब आहे ना. आज 10 वर्षाच्या मुलाला परमार्थ करणं होत नाही, आज्ञेने अडाणी म्हणून सोडून द्या. पण असंही म्हणता येत नाही. प्रल्हादाचं वय ध्रुवाचं वय किती असेल, अवघ 5 वर्षाची ही बाळ होती, पण स्वतःचा उद्धार करून घेतला. हे मोलाचं. उद्धार करता येतो, वयाचं त्याच्यात बंधन नाही. फक्त त्यासाठी मार्ग दाखवणारे मायबाप परमार्थिक पाहिजे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन पिती, कोणताही लाभ फायदा न करता प्रेम करणारी ही माय असते. आणि मायबाप जर उत्तम आयुष्यामध्ये भेटले ना तर 100% माणूस परमार्थिक होतो. 100% 10 वर्षाच्या मुलाचाही परमार्थ होईल. 20 मध्ये परमार्थात येत नाही. खरं कारण संगत वाईट. संगत चांगल्याची केली तर 100% माणसाच्या आयुष्याचं सोनं होतं. तुम्हाला प्रमाण माहिती असेल, सगळी जुनी माणसं आहात. ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. कुसंगे नाडला साधू तैसा. संगात जर वाईट केली तर 100% साधूचं सुद्धा वाटोळ होतं. म्हणून संगतीला खूप मोठा परिणाम आहे. संगत चांगल्याची करा. ढेकण किती पॉवरफुल असतो सांगते तुम्हाला.
हिरा, खरा हिरा जो आहे ना, खरा डायमंड, त्याला तुम्ही घणावर ठेवा, वरून आयरनीने मारा, घणाने मारा, आयरनीवर ठेवून किती मारण्याचा प्रयत्न केला, किती फोडण्याचा प्रयत्न केला तरी फुटणार नाही. एक तर आयरनीत शिरल, नाही तर घणात शिरल. एवढा ताकदवर, एवढा मजबूत हिरा असतो. पण त्या हिऱ्याला जर ढेकणाचं रक्त लागलं तर मिनिटात चुरा. एवढं पॉवरफुल रक्त आहे ढेकणाचं, हिऱ्याचा चुरा करतय. म्हणून संगत चांगल्याची असावी. आपली वाट लागायला टाइम लागत नाही संगत जर वाईटाची केली तर. म्हणून संगत चांगल्याची असावी. संगतीवर खूप मोठा परिणाम आहे. म्हणून संगत चांगल्याची करा. मग कुणाची करायची? संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. उत्तम नरदे पाया प्राणी, इसका हित कुछ करले. सद्गुरु शरण जाके बाबा, जन्म मरण दूर करले. कहाँ से कहाँ जावे गाए, कुछ मालूम करना. 2 दिन की जिंदगानी, बंदे होशियार होकर रहना. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. कौन किसी के जोरू लड़के, कौन किसी के साले. जब तक अपना पल्लव बाढ़ तब तक मीठा बोले. कद कबीरा सुन भाई साधु, बार बार नहीं आना. अपना हित कुछ कर ले प्यारे, अखेर अकेला जाना. संगत संतन की कर ले, जन्म का सार्थक कुछ कर ले. संगत संतन की कर ले, जन्म का सार्थक कुछ कर ले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. कबीर महाराजांचा हा दोहा आहे. काय म्हणतात कबीर महाराज? संगत संतन की करले, जन्म का सार्थक कुछ करले. संगत करायची तर संतांची करायची, जेणेकरून आयुष्यामध्ये तुमचा उद्धार होईल. उद्धार करायचा असेल तर संगतीवर खूप परिणाम आहे. म्हणून संगत संतांची करा. एकदा नारद मुनींनी देवाला विचारलं, देवा का संगत संतांची करावी, कशामुळे करावी बाबा, तू तरी उत्तर दे. त्यांनी सांगितलं, जा तू नारद मुनी, तुम्ही जावा मृत्यूलोकामध्ये. काही अंतरावर एक पोपट तिथं झाडावर बसलाय, त्या पोपटाला जाऊन विचारा. पोपटाकडे आले, विचारलं, तेव्हा पोपटानं सांगावं. काय सांगावं म्हणणार, नजरानजर झाली तसं पोपट गतप्राण झाला. बघितल्याबरोबर नारदांची त्या पोपटाची दृष्टादृष्ट झाली की प्राण सोडला. पोपट मेला. तसं थोडंसं वाईट वाटलं अंतकरणामध्ये. पक्षीच तो, जाऊ द्या म्हणले, मेला असन. पुन्हा देवाकडे आले, म्हणले, देवा तुम्ही सांगितलं पोपटाकडे जा, पण पोपटाने तर लगेच 2 मिनिटात प्राण सोडून दिले. म्हटलं कसं काय, मला या प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल? आता म्हणले, एका गाईला वासरू झाले, त्या वासराकडे जाऊन या म्हणले, 100% उत्तर भेटन तुम्हाला, 100%. म्हणले ठीक आहे, जातो. लगेचच नारद मुनी मृत्यूलोकात त्या गायीपाशी आले. नेमकंच त्या गायीच्या वासराचा जन्म झाला होता. पण त्या वासराची आणि पुन्हा नारदांची भेट झाली की जागेवर वासरू पण मेलं. आता मात्र थोडी धडकी भरली. कुणाला? नारद मुनींना. थोडंसं वाईट वाटलं, टेन्शन आलं. म्हणले वासराचा मालक येण्यापूर्वी आपण इथून निघावं म्हणून ते आले. पुन्हा देवाकडे घाबरत घाबरत आले. म्हणले, देवा तुम्हाला वासराकडेही पाठवलं, पण त्या पोपटासारखं वासरूही मेलं. आता कसं रे, मला प्रश्नाचं उत्तर कसं मिळेल? म्हणले, आताच एका राजाला पोरग झाले, त्या राजपुत्राला जाऊन भेटा. म्हणले 2 मिनिटं देवा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आतापर्यंत होती ती पशु पक्षी प्राणी होते, ते मेले म्हणून काही टेन्शन नाही झालं. पण आता ज्या राजाकडे तुम्ही मला पाठवताय त्या राजाला 12 वर्षांनी पोरग झाले, आणि त्याला जर काय झालं तर मला राजा जिवंत ठेवणार, त्यामुळे मी जाणार नाही. म्हणले काही होणार नाही, तुम्हाला वाटतंय तर मी तुमच्या सोबत येतो, काय हरकत आहे का?
चला म्हणले ठीक आहे, तू असशील देवा माग तर मी कुठेही जायला तयार आहे असं म्हटले आणि आले. एवढं सुंदर त्या राजानं त्यांचं आदरातिथ्य केलं की आले म्हणून समाधान वाटलं राजाला. राजाच्या पूर्ण नगरीमध्ये आनंद उत्सव साजरा झाला. का तर एवढे मोठे महर्षी त्रैलोक्यात फिरता फिरता आपल्या राज्यात आले म्हणून समाधान वाटलं. त्या आनंद उत्सवामध्ये नारद मुनी आत गेले दरबारामध्ये, राजाची भेट घेतली आणि राजाची भेट घेतल्यावर राजाला विचारलं, राजेसाहेब मुलगा झाला आनंद आहे, पण मला 2 मिनिटं तुमच्या मुलाशी बोलायचं आहे, जाऊ का मी आतमध्ये? आता नारद महर्षी आहे, माझ्या मुलाशी बोलायचं म्हणतायत, त्याला किती आनंद झाला असेल. काय हरकत नाही, जा ना तुम्ही. म्हणले सगळ्या जणी त्याच्या दास्या वगैरे असतील ना, त्याच्या मम्मीला पण बाहेर बोलवा, सगळ्यांना बाहेर बोलवा, मला आणि फक्त राजपुत्राला तिथं ठेवा, बाकी काहीच नाही. एवढीच मागणी केली. तसं आतमध्ये प्रवेश केला. नारद मुनींनी आतमध्ये आले, दरवाजा लावून घेतला आणि विचारलं, धाडस केलं, बाळा मी तुला बघण्यासाठी आलो, पण मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय रे बाळा. काय होतं रे संतांची संगत केली तर? तू तरी मला प्रश्नाचं उत्तर दे. तसं ते 2 दिवसाचं लेकरू बोलू लागलं. नारद महर्षी तुम्हाला साष्टांग प्रणिपात दंडवत, साष्टांग दंडवत घातलं त्या बाळानं आणि त्या 2 दिवसाच्या मुलाला वाचा फुटली. ते बोलू लागलं, महर्षी तुम्ही म्हटले संतांची संगत केल्यानं काय होतं सांगतो. तुम्ही ज्या वेळेला मला पहिल्यांदा भेटली त्यावेळेला मी पोपटाच्या रूपात होतो, पोपटाच्या जन्मामध्ये होतो. तुमची माझी भेट झाली, मला म्हणून चांगला जन्म मिळाला, मी गाईचं वासरू म्हणून जन्माला आलो. पुन्हा तुमची भेट झाली, पुन्हा तुम्ही मला भेटलात, पुन्हा तुमची भेट झाल्यामुळं पुन्हा माझं पुण्य वाढलं आणि वाढल्यामुळं झालं काय, मला चांगला जन्म मिळाला. मी राजाच्या पदरी राजपुत्र म्हणून जन्माला आलो आणि आज माझी एक इच्छा आहे तुमच्याकडं, मागू का? हो बोला ना, काय रे बाळा तुझं म्हणणं काय? नारद मुनींना विचारतात. म्हणले माझी फक्त देवाची भेट घालून द्या प्लीज, एवढंच माझ्यासाठी करा. तसं मी देवाला बोलवतो. एवढं म्हणून देवाला बोलवलं. देव तिथं आले आणि विष्णू भगवान परमात्म्याला त्या बाळानं बघितल्यावर त्या बाळाच्या सुद्धा नजरेतून डोळ्यातून घळा 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 पाणी यायला सुरुवात झाली. आणि तेव्हा नारद महर्षींना उत्तर सांगितलं. म्हणे तुम्ही म्हणले ना संतांची संगत केल्यानं काय होतं, तर संतांची संगत केल्यामुळे स्वतः परमेश्वर दारात येऊन उभा राहतो. हा फायदा आहे संतांची संगत केल्याचा. म्हणून संतांची संगत करणं खूप महत्वाचं आहे. जीवनामध्ये संतांची संगत नाही तर आयुष्याचा उद्धार नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात, माते त्वरे येऊन या शिरी ठेवी हात, माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मला हा नाम प्रसाद दे. स्वतः मागावं, सरस्वती मातेला मागणी मागावी नामदेवरायाने. माते तू माझ्या शिरावर हात ठेव आणि मला माझ्या अंतकरणाची भ्रांती आली ना, जो भ्रम निर्माण झालाय, मी देह मीच आहे असा जो भ्रम माझ्या अंतकरणात झालाय ना, तो फक्त काढून टाक. तो भ्रम फक्त गुरुच्या महाप्रसादानं जातो. म्हणून मागणी करावी स्वतः नामदेवरायानं, त्वरे येऊन या शिरी ठेवी हात, जाईल ही भ्रांत तेव्हा माझी. कारण जोपर्यंत अंतकरणातला भ्रम जाणार नाही, मी देह मी नाशिवंत आहे, अंतकरणाला जोपर्यंत हे शिवलेलं आहे ना, तोपर्यंत आपलं उज्ज्वल कधी भविष्य होऊ शकत नाही, आपला उद्धार कधी होऊ शकत नाही. तुम्ही स्वतः आत्मस्वरूप आहात याची जाणीव तुम्हाला व्हावी. ज्या शक्तीला, ज्या देवीला तुम्ही जराचरात शोधत फिरताय ना, ती देवी तुमच्या अंतकरणामध्ये आहे. स्वतः म्हणतात देव. तुकोबाराय काय म्हणतात, तुका मने सांगो किती यात भगवंताच्या मूर्ती, तुका मने हा तो स्वयं पर ब्रह्म परी मूर्खनेने वर्म संत चरण. का आपण वेड्यासारखं फिरावं? किती सांगू, तुका मने कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा. आम्ही खऱ्या देवाला विसरलो आणि खोट्याच्या माग लागलो. पण हा भ्रम काढायसाठी नामदेवराय विनंती करतात की माझ्या शिरावर हात ठेव, म्हणजे माझ्या मस्तकावर हात ठेव. हात ठेवून मस्तकी आणि प्रसाद देऊनी केले सुखी. नामदेवरायाला स्वतः सरस्वती माता प्रसन्न झाली आणि ठीक आहे म्हणली, तुम्ही जसं म्हणसाल तसं आम्ही करू. म्हणून 2 मिनिटं सर्वांनी भजन करायचं. विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, टाळी वाजवून भजन करा. विडोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई.
रखुमाई विठोबा 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 रखुमाई सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो काकुळती तुझ लागी. सरस्वती माते मला स्फूर्ती दे, मी काकुळतीला येतोय देवा. कुठंतरी भक्ती करण्याची ताकद मला दे. माझ्या आयुष्यामध्ये कुठंतरी तुझ्याशिवाय मला कोणी नाही ग. मी लाडका आहे, लढीवाळ आहे, एवढीच गोष्ट तुला मागतोय. तुझ्या पाया पडून मागतोय की मला एवढी स्फूर्ती दे. माझ्या अंतकरणातली ही जी भ्रांती आहे, हा जो भ्रम आहे, हा माझ्यापासून कायमचा दूर कर. कुठंतरी माझी आणि माझ्या देवाची भेट घालून दे. आपुल्या बाळासी धरा आता हाती, न करी फजिती जनामध्ये. माझी फजिती करू नकोस. तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तूच माझा हात धर. सरस्वती मातेला मागणी करतात. मागणी किती सुंदर आहे. काय मागावं? विश्वात्मा तो हरी, त्याची वर्णी कीर्ती. विश्वात्मा आहे जो भगवान माझा पंढरीनाथ, जो विश्वात्मा आहे, अख्खं विश्व ज्याच्या सत्तेवर चालतं ना, तो भगवान परमात्मा. त्याची कीर्ती वर्णन करण्याची मला ताकद दे, मला स्फूर्ती दे. मी त्याचा आवडीनं हा रस पेईन. कारण हा ब्रह्मरसाचा रस घेतल्याशिवाय आयुष्यामधली जी चिंता रूपी पीडा आहे ही जाऊ शकत नाही ना माते. हा काढा मला घ्यावा लागण. पण का घ्यावा लागण हा ब्रह्मरसाचा काढा? ब्रह्मरस म्हणजे काय? कधीतरी या गोष्टीचा अभ्यास करा. ब्रह्मरस म्हणजे दुसरा तिसरा कोणता रस नाही, हे भगवान पंढरीनाथाचं नामस्मरण. आणि हे नामस्मरण, हा काढा मला दे, हा रस प्यायला मला दे. याचं कारण, या रसाशिवाय माझ्या आयुष्यातली ही जन्म मरणाची पीडा कायमस्वरूपी मिटणार नाही. हे जन्म मरण चुकवण्याची ताकद मला कधी मिळणार आहे? ज्या वेळेला हा रस, माझ्या आवडीचा रस तुम्हाला देशील ना, त्यावेळेला. म्हणून विश्वात्मा तो हरी, त्याची वर्णी कीर्ती. त्याची कीर्ती माझ्या सतत माझ्या कानांमध्ये राहू दे, माझ्या तोंडातून येऊ दे. दुसरं काही नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाशिवाय काहीही मला नको, एवढंच मला दे. ही मागणी स्वतः सरस्वती मातेला नामदेव महाराज करतात. विचार केला मातेनं आणि प्रसन्न झाली माता. प्रसन्न झाली. तुम्हाला जे हवंय ते घ्या. आणि हे देण्याचं काम फक्त आईच करते. कारण आई जेवढी लेकरावर प्रेम करते तेवढं कुणीच करू शकत नाही. समजून घ्या, संत हे आई आहेत, आपण सगळे तिचे लेकरं आहोत. या प्रपंच रूपी चिखलामध्ये आपण एवढे बरबटलोय की इनडायरेक्टली आपल्याला भगवान रूपी बाप जवळ घेणार नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला संत रूपी आईकडं जावं लागन, पवित्र व्हावं लागन, स्वच्छ व्हावं लागन, मन स्वच्छ करावं लागन. आणि एकदा का मन स्वच्छ झालं, आपण पवित्र झालो की जगाचा बाप आपल्याला जवळ घेतल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांचं ऐकून या स्तव झाली से प्रसन्न, नाम्यात अभिमान मज लागी. कुठंतरी नामदेव रायांबद्दल अभिमान खरा भगवान सरस्वती मातेला सुद्धा झाला. कारण मिनिटात प्रसन्न झाली हो सरस्वती माता, प्रसन्न झाली. नामदेव महाराजांचं हे मनोरथ पूर्ण केलं. खरा जीवनामध्ये गुरु सापडला. विसोबा केसरांच्या अनुषंगानं खरा आशीर्वाद सापडला. गुरु मिळणं खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली.
देवानं आपल्यावर दया दाखवली, आपलं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. पण कधी पुण्य फळाला आल्याशिवाय नाही. पुण्य फळालं तेव्हा भाग्य उदयाला येतं. पहिलं त्याचं चिन्ह आहे, आपण कुठंतरी अंतःकरणातून आस्तिक होतो. संतांची भेट व्हावी आपल्याला आशा लागते, आणि संतांची भेट होऊन या नाम साधनेची माहिती झाली की 100% उद्धार. पण उद्धार इथंच नाही बरं. उद्धार कधी होतो माहितीये? जाता जाता हाही तोडगा सांगून जाईन मी. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी शेवटच्या श्वासाला जर भगवान पंढरीनाथाचं, देवाचं, आई जगदंबेचं नाम साधनेची जर तुम्हाला आठवण झाली शेवटच्या श्वासाला बरं का, तर 100% शेवट गोड झाला. आणि शेवट गोड झाला की आनंदी आनंद. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही, पुन्हा दुःख नाही, पुन्हा कसलंच टेन्शन नाही. ही अवस्था उपभोगायची असेल तर जीवनामध्ये वारकरी व्हावं लागेल. थोडाफार तरी परमार्थ जीवनामध्ये करावं लागेल. म्हणून जाता जाता मी एवढीच विनंती सर्वांना करेन, मिळन तसं आयुष्य भगवान परमात्म्यानं छान दिलं. फक्त त्या आयुष्याचा कुठतरी विचार विनिमय करून कारणी लावा. संतांच्या समागमामध्ये हे आयुष्य कसं जाईल याचा विचार करा. काळ आपल्या मागं आहेच, पण या काळाला जर खरोखर आपल्याला जर कुठतरी मात द्यायची असेल ना तर संताकडे जावं लागेल. साधा विषय हो, तुकाराम 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 माऊली माऊली जरी म्हटलं, माऊलींचं भजन केलं, नामदेवरायांचं जर भजन केलं तर 100% आपण पापातून मुक्त होतोय. 100% आपला उद्धार होईल. म्हणून जसं होईल तसं भजन करत जा. वेळ मिळेल तसं देवाच्या नादी लागत जा. एकदा देवाच्या नादी लागलो ना इतर कुणाच्या नादी लागायची गरज पडणार नाही. म्हणून तर वारकरी माणसं काय म्हणतात, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. म्हणून जाता जाता खरोखर दास्यत्व पत्करायचं असेल तर मा सरस्वतीचं, मा जगदंबेचं, जमेल तसं आपल्या पंढरीनाथाचं दास्यत्व पत्करा. बाकी काही नाही. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु नामदेव महाराज आपल्याला सांगतात. तुकाराम महाराज आणि नामदेव महाराज वेगळे नाही, त्याच्यामुळे जगद्गुरु नाव आलं माझ्या तोंडामध्ये, समजून घ्या. कारण जगद्गुरु तुका अवतार नामयाचा हे एकच आहेत. आपण वेगळे करणारे कोण हो? म्हणून सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती, येतो काकुळती तुझ लागी. मी काकुळती येतो. काय लाडके लढीवाळ मागतसे तुझ, वंदितसे रज चरणीचे. जसं होईन तसं मी तुझ्या चरणाला वंदन करतो, तुझं नामस्मरण माझ्या मुखात घेतो. तरे येऊन या शिरी ठेवी हात, आणि जाईल ही भ्रांत तेव्हा माझी अंतकरणातली भ्रांत निघून जावी असं वाटत असेल ना तर माझ्या या मस्तकावर तो हात ठेव. 100% माझ्या अंतकरणातली मी देह ही भ्रांती निघून जाईन. आपुल्या बाळासी धरा आता हाती, न करी फजिती जनामध्ये. माझी फजिती करू नको आई, माझ्या पाठीशी तू उभी राहा. विश्वात्मा तो हरी त्याची वर्णी कीर्ती, आवडीचा ओती रसमाये. आणि मग ऐकोनी स्तव झालीसे प्रसन्न, नाम्यात अभिमान मज लागी. कुठंतरी नामदेव महाराज म्हणतात, मला तुझ्याविषयी अभिमान आहे माते की माझ्या आयुष्याचा तो उद्धार केला. नवे नवे
माझ्या विठ्ठलाची कीर्ती मी माझ्या कानानं ऐकतोय तसं माझ्या तोंडातून तू त्याची कीर्ती वधून घेतेस. ही ताकद तू मला देती आहेस. मी अभिमान आहे मला तुझा की तू माझी आई आहेस. ही मागणी जगद्गुरु तुकोबारायांप्रमाणे आपल्या नामदेवरायांनी सुद्धा केली. म्हणून जाता जाता 2 हातांनी टाळी वाजवायची, एक माऊलींचं सुंदर भजन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल. जय विठ्ठल जय जय. बोलिलेले पुरे वेडे वाकुळे उतरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारेला अधिकार म्या करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखा पाया वेगी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद संत श्रीपाद बाबान की जय. सरस्वती माते माते की जय.